या या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या ही आली. नमस्कार 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 हाय नमस्कार 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 नमस्कार. ठीक आहे. हो नमस्कार नमस्कार नमस्कार. होय नमस्कार नमस्कार. चला. अरे 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 बाबा. मस्त छान 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 छान. सुपर झाले सुपर. भाऊजी येऊन गेले की गुढी पाडवा होता ना तेव्हा. पाडव्याला भाऊजी बनलेली म्हणजे हिराबाई बनली. हो फराळ आलेले बघा आमचे पाहुणे साहेब आले आहेत. साडू भाऊ आले आहेत. मी आले आहेत. आम्ही काय खूप दिवसांनी आलास. किती दिवस झाले नाही. 2 वर्ष झाले नाही. तू पहिले खा खा. तू खा की मी खातो. या राम राम. या आले तर आला. या या या. अरे सगळे या 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 या. आत्ताही आले. या बसा. घरात राहिलं सगळं. लाल इथं कुठलं आलंय. तिथं लालीची पानगड मुली आली असते की आम्ही तिकडे पहिले ते काटू आम्ही पहिले सांगतो. मामा पहिले जमान्याचे मामा आहेत. मटणावदन काय शिल्लक राहिलं हो. तिथं कोण खायचं. मी विट्यात आमची बायको तिकडं. तुमचं काय चाललंय. काय नाही बा. ठीक आहे सगळं. तुमचं असं काय म्हणणं आहे. ठीक आहे. काय करताय. लाडू खा वाटतो का नाही. दिवाळी सणाला भाऊबीजेच्या दिवशी आज आमच्या घरी बघा मित्राची बहीण आणि दुबईचं भाऊ आल्यात. आणि आज मी त्यांना खूप दिवसांनी आले. खूप छान वाटलं भेटून. त्यांना मी चहा केली. सर्वजण चहा पोहे खायला लागले. नाही मला म्हणते 4 वाजता. मला नको डाळ थांबणारच घेतो.
पैसे घालवायचं कसली तरी घ्यायची त्याला काय करायचं. आता ही वस्तू कशी आहे जाणार आहे का निघाला फोटो धरले की हा क्षमा काय भाऊ आला ओके 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 ओके. माझी छोटी बहीण विट्याला असते, तिला सर्व्हिस आहे त्यामुळे तिला सुट्टी मिळत नव्हती, पण त्यावेळी दिवाळीला तिला सुट्टी मिळाली आणि आज तिला पण भाऊबीजेच्या दिवशी भाऊ भेटला आणि ते पण खूप खुश होती, तिला पण ओवाळायला मिळालं. अवघ्या 2 वर्षांनी दुबईहून भाऊ माझा आला आहे नवीन घरामध्ये. आज आम्ही त्या दोघी बहिणी त्याला ओवाळायला लागलोय भाऊबीजेच्या निमित्तानं. आज खूप छान वाटायला भाऊबीजला. मागच्या वेळी आम्ही त्याला खूप मिस केलं, पण यावेळी आम्ही प्रत्यक्ष त्याला ओवाळताना खूप छान वाटायला आम्हाला. इकडे आले तिकडे म्हणजे आमची आहे ना शिवशिरी आहे, डान्स लय चांगला करते बघा. खूप दिवसांनी सर्वजण एकत्र आले, सर्व नातेवाईक आपापले एकत्र भेटलेत आणि आम्ही सर्वांनी एकदम अगदी धूमधडाक्यात यावेळी दिवाळीची भाऊबीज साजरी केली. खूप छान वाटायला लागले, सर्व एकत्र येऊन आम्ही एकदम छान एन्जॉय केला. चक्री पैसे दे हाय खिशातलं द्यायला थांब. पैसे द्यायला पैसे आमची लहान बहीण विट्याची माझ्या नवीन घरामध्ये पहिली वेळ आली होती, म्हणून तिच्या मनात आलं मला सरप्राईज द्यायचं आहे. मग तिनं बघा आज आम्हाला हे श्रृंगारदान गिफ्ट केलंय. खूप छान वाटलं तिचं सरप्राईज बघून आम्हाला सर्वांना. सर्वांनी हळदी कुंकू लावून त्याचं उद्घाटन सुद्धा केलं आणि सगळ्यात पहिलं उद्घाटन आमच्या भाची शिवश्रीनं केलं. त्या आरशामध्ये बघून टिपटॉप बायका बघितली, हळदी कुंकू लावली.
मायाली की बघा काय बनवायला, काय बनवायला बेटा? पनीर. पनीर, पनीरची सब्जी. वा 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 वा. आज बघा निशा, आमची निशा बेटी आम्हाला काय पनीर बनवायला, पनीरची सब्जी बनवायला. म्हणजे आज डॅडी म्हणजे थांबा तुम्हाला आज पनीरची सब्जी बनवून देते. बघा या ठिकाणी तिनं सर्वांसाठी नवीन म्हणजे रेसिपी बनवली, ग्रेव्ही टाईपची पनीर बनवली. खूप छान बनवायला लागली. बाहेरपर्यंत मला वास आला म्हणून मी आले बघायला काय बनवते. खूप छान बनवलंय. आता मी ताटं केलेत सर्वांसाठी. ताटं पण असे सजवून, आज कधी नेते पाहुणे घरात आल्यावर कसं आपण सजवतो ताट भरपूर, असं मी सर्वांसाठी ताटं सजवले. आता आपण सर्वजण चला जेवूया. तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला. छोट्या बहिणीची मुलं पण आली आहेत बघा. त्यांना पण कधी यायला मिळत नाही, सुट्ट्या मिळत नाही शाळेमुळं. पण आज दिवाळीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र कोण जेवायला लागले. खूप छान वाटले आज. मस्त निशानं बनवलंय बघ. निशानं बनवलंय. आमच्या घरी आई पण आलेली आहे. ती पण जेवण करून बसले. भाऊजी पण जेवले. आता दोघे जण अगदी निवांत गप्पा मारत बसतील बघा. या भाऊबीजेच्या निमित्तानं सर्वजण एकत्र झाले आणि हा दिवस आम्ही एन्जॉय करा. आमचे हे भाऊजी खूप एकदम कॉमेडियन आहेत. त्यांच्या प्रत्येक साधन बोलण्याने सुद्धा आम्हाला हसू होते. एवढं आजचा दिवस आम्ही एवढा एन्जॉय केला की एवढा हसत खेळत गेला दिवस कुठे निघून गेला कळालंच नाही. इथवर त्या बाळनानानं राजनानानं इथवर आणलं. मग फोटो पाहिला मला विट्यात आणून दावला. बाबू काका अशा मुलगी आहे. त्यात कोण होतं, हिची एक चुलत बहीण आणि ही. मला काय माहित मला आता हिचंच लगीन करायचं आहे. मी म्हटलं ती चुलत बहिणीच लगीन करायचं आहे. आणि मी म्हटलं ह्यातली कोणची मुलगी आहे कोणाच ठाव, ही आहे काही आहे, ही आहे काही आहे. आणि पुन्हा एकदा म्हटलं मी म्हटलं हीच मुलगी असणार आहे चुलत बहिणीची. तर जोडीदार काय म्हणता, अरे ह्या हिच्या गाड्यात लायसन आणि तिच्याबरोबर कुठं लगीन दिसतंय नाही म्हटलं ही निवाळ आहे म्हणजे मोकळे आहे तिथं करायचं असतं. असं झालं ही मुलगी. आज इकडे बघायला फोटो मग जबरदस्त होता. फोटो दावल्यानंतर का नाही पळतच आलो बघायला. फोटो बिटो बघितला, समोर बघितलं. आता म्हणजे काय असू द्या बघितलं पास आहे म्हणायचं पण जसा फोटो लावला का नाही तसं ती फोटो ती नव्हती. म्हणजे अशा गोष्टी काय होते ज्यावेळेस समोरासमोर बघतो त्यासाठी डोळ्यानं बघावं तरच खरं मानतो. असं आहे काय? पश्चिमात तुला काय म्हणायचं या बाबतीत? तुला काय म्हणायचं आहे? हा हा तुला काय म्हणायचं आहे? हा हा बोला. मामीने जमवलंय, मामीने बघितलंय, मामीने पंचायत बघितलं काय मामी जुळलं का पंचायत जुळलं का आमचं? काय झालं? नाही आई पोलिसांनी नाही. तुम्ही सांगा काय म्हणताय मग? हा जरा इकडे माहेरात आली का नाही इकडे गप्प बसणार. जरा
आहे की सर? हा माहेर इकडे आली इकडे की गप्प बसणार हा आणि सासरी गेली हा. की तोंड सोडणार आणि माणसाला काय वाटणार माझी मुलगी लय शांत, कुणाला एक शब्दानं बोलत नाही आणि माणसात बोलणार नाही, माणसं नसल्या बोलणार. हा आणि सगळ्या पाहुणे पहिला काय वाटतं माहिती का, त्यांची बायको लय शांत आणि ती माणसात काय बोलत नाही, शांतच असते. माणसं गेली की धुळला चालू. मग आता काय करायचं माहिती का, व्हिडिओ करून दाखवायचा एक दिवशी की बघा माणसं गेल्या कशा आहे, म्हणजे पटतंय माणसाला. काय माहिती काय जाणार की एका दिवशी व्हिडिओ वर काय मारा. कोण जास्त आगाऊ आहे?